आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे. प्रत्येक उमेदवार मतदारांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने आता प्रयत्न करताय. संपूर्ण कुटुंब त्यांचे परिवारासह मित्रमंडळी आता प्रचाराच्या कामाला लागले आहेत. त्यामुळे एकूणच कोल्हापुरात निवडणूकमय वातावरण तयार झालेलं आहे. 2 दिवसात उमेदवारी जाहीर होईल आणि त्यानंतर त्याला आणखी गती येईल. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आशिष पवार यांची माहिती. आशिष पवार गेले 25 वर्षे समाजकारणात राजकारणात आहेत. महापालिका असू दे, विधानसभा असू दे, लोकसभा असू दे, या सगळ्या निवडणूक प्रक्रियेत अतिशय सक्रिय असलेला हा कार्यकर्ता कला, क्रीडा, समाजकारण, राजकारण अशा सर्व क्षेत्रात काम करणारा हा कार्यकर्ता. खरं तर मंगळवापेठ ही फुटबॉल नगरी म्हणून ओळखली जाते. शिवाजीपेठ आणि मंगळवापेठ. त्यामुळे फुटबॉलवर या पेठेत प्रचंड प्रेम आहे आणि याच फुटबॉलचा खेळाडू म्हणून आशिष पवार यांची ओळख आहे. नुसता खेळाडू नव्हे तर चांगला पंच म्हणूनही त्यांची ओळख आहे. जे ज्येष्ठांशी चांगले संबंध, तरुणांशी चांगले संबंध, सगळ्यांचे सलोख्याचे संबंध असणारा हा कार्यकर्ता आहे. प्रभागात तालीम संस्था मोठ्या प्रमाणात विविध, त्याशिवाय संघटना बऱ्याच आहेत. म्हणजे या तालीममध्ये प्रॅक्टिस क्लब असे काही फुटबॉल संघ सुद्धा बरेच आहेत. प्रॅक्टिस क्लब असू दे, पीटीएम असू दे, जय शिवराय तरुण मंडळ, छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ, संयुक्त मंगळवापेठ फुटबॉल संघ, वारे वसाहत फुटबॉल संघ, सनगर गल्ली फुटबॉल संघ, न्यू बिंदास्त फुटबॉल संघ अशा अनेक फुटबॉल संघांचा समावेश आहे. आणि या सगळ्या फुटबॉल संघांचे अतिशय चांगले संबंध आशिष पवार यांचे आहेत. कारण फुटबॉलवर प्रेम करणारा, स्वतः फुटबॉल खेळाडू असल्यामुळं फुटबॉलविषयी विशेष कुतूहल, रस आणि ओढ असणारा हा कार्यकर्ता आहे. त्यामुळं फुटबॉलच्या वाढीसाठी सातत्यानं त्यांचे प्रयत्न सुरू असतात. प्रभागातील मूलभूत गरजा काय आहेत, समस्या काय आहेत यांची जाण त्यांना आहे. ज्येष्ठांविषयी आदर नक्की आहे आणि निधी खेचून आणण्याची ताकद निश्चितपणे आहे. कारण दिवंगत माजी आमदार चंद्रकांत जाधव, त्यानंतर जयश्री जाधव माजी आमदार यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं निधी कसा आणायचा, सरकारी कामं कशी करायची, प्रशासनाकडनं काम कशी करून घ्यायची या सगळ्यांची जाण त्यांना निश्चितपणे आहे. कारण शासकीय योजनांचा अभ्यास आहे. शासकीय योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेत. जे सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा सर्वसामान्य प्रभागातील जनतेला व्हावा यासाठी गेली अनेक वर्षे त्यांची धडपड आहे. कारण विविध आमदारांची स्वीसहाय्यक म्हणून त्यांनी काम केलं आहे. आजही ते आमदार राजेश क्षीरसागर, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे स्वीसहाय्यक आहेत. त्यामुळं या माध्यमातून घरोघरी संपर्क आहे. अतिशय चांगलं काम आहे. मुळात केबल व्यवसाय आहे. त्यामुळे केबल व्यवसायाच्या निमित्तानं प्रत्येक घराशी त्यांचा संबंध आहे. याशिवाय औद्योगिक क्षेत्रातही त्यांचं काम आहे. त्यामुळे तिथेही रोजगार निर्मिती आहे. उद्योजकांचे प्रश्न माहीत आहेत, औद्योगिक प्रश्न माहीत आहेत. ते प्रश्न सुद्धा सोडवण्यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरू असते. म्हणजे फुटबॉल असू दे, विविध विकास कामं असू दे, किंवा औद्योगिक क्षेत्रातलं असू दे, प्रशासकीय क्षेत्रातलं असू दे, सगळ्या क्षेत्रातले कामं करणारा हा युवा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या कार्यकर्त्याला आता शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं इच्छुक आहे. एकूणच मंगळवापेठेतल्या समस्यांची जाण आहे. कारण मंगळवापेठ अनेक वर्षापासून काही समस्या आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठीच आता आशिष पवार हे शिवसेनेच्या वतीनं मैदानात उतरणार आहेत. प्रचाराला सुरुवात झालेली आहे. चांगला खेळाडू हा विजयी गोल निश्चितपणे मारू शकतो आणि या प्रभागाच्या विकासासाठीच आपल्याला विजयी गोल मारण्याची संधी द्यावी असं आवाहन आशिष पवार यांनी केलेले आहे. पाहूया आता 2-3 दिवसात सगळ्यांच्या उमेदवारी जाहीर होतील. त्यानंतर प्रचाराला वेग येईल. मंगळवापेठेत आता विजयी गोल, पहिल्यांदा उमेदवारीचा विजयी गोल आणि नंतर नगरसेवक पदाचा विजयी गोल कोण मारणार याची उत्सुकता निश्चितपणे आहे. आपल्याला अशाच बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद.